काय असं म्हणजे नेमकं घडलं की आपण क्रमांक 1 वर असताना सुद्धा भारतीय जनता पक्षात आपल्याला नाव. आता याचं उत्तर तर आमचे पक्षश्रेष्ठीच देऊ शकतील. आता आपल्यापुढं काँग्रेसकडून नाना पटोले हे उमेदवार आहेत. नाना पटोले सध्या राज्यामध्ये त्यांचं एक नाव आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी आता जी काँग्रेसला एक नवीन संजीवनी दिली त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांचं एक वजन वाढण्याचं एक चित्र आहे आणि ते साकोलीचं प्रतिनिधित्व करतात. नाना भाऊ इथले विद्यमान आमदार आहे. खरं आहे, आत्तापर्यंत आपल्या क्षेत्राने त्यांना एकदा खासदारकी, 4दा आमदारकी अशी संधी दिली. पण एक जनभावना अशीच आहे की लोकांच्या परिस्थितीत काहीच फरक नाही पडला. अशा वेळेस आज आपण अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली आहे. ही अपक्ष उमेदवारी आपण येणाऱ्या 4 तारखेला विड्रॉल करणार की काय असं प्रश्न उमेदवारी मागे घ्यायचा. तर मला आत्तापर्यंत मी उमेदवारी अर्ज भरून पण आलो. भाजपाच्या कोणत्याच नेत्यांनी संपर्क केला नाही. मित्रांनो नमस्कार. भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये ज्यांनी सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सामान्य माणसाचा विकास कशा पद्धतीचा होईल, त्यांना रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करीत ज्यांनी एक सामाजिक सेवा करण्याचा विडा उचलला आणि त्याची कार्यप्रणाली त्यांनी सुरू केली, असं एक नाव प्रसिद्ध आहे. ते म्हणजे डॉक्टर सोमदत्त करंजेकर. आज आपण डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्यासोबत थोडंसं वार्तालाप करणार आहोत. वार्तालाप यासाठी करणार आहोत की एक राजकीय क्षेत्रामध्ये मोठी घडामोड झालेली आहे. स्वयंसेवक संघाचा अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे म्हणून डॉक्टर सोमदत्त करंजेकर परिचित आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्यांनी भंडारा जिल्ह्यामध्ये आपली कार्यप्रणाली सुरू केली. मात्र ही कार्यप्रणाली सुरू असताना कुठंतरी डॉक्टर करंजेकर यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. अन्याय यासाठी म्हणतो आहे की विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्यांनी जय्यत तयारी केली होती, मात्र ऐन वेळेवर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाचा विचार न करता एक आयात केलेला उमेदवार साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये दिलं आणि त्यांच्यावर निश्चित प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मन दुखावले गेले. काय पुढची रणनीती असणार? कारण आज डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनी साकोली विधानसभा क्षेत्रामधून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज सादर केलेला आहे. डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर निश्चितच सर्वांचे भुवया उंचावलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजलेली आहे आणि याचा मोठा परिणाम राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर होईलच होईल, मात्र याचा परिणामसुद्धा भविष्यात निकालावर सुद्धा दिसू शकेल. आपण डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्यासोबत चर्चा करूया. डॉक्टर साहेब, आकाश न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा की एक आपण चांगली कामगिरी साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये सुरू केली. आपले अनेक सामाजिक उपक्रम आम्ही बघितलेले आहेत. निश्चितच एक साकोली विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून आपण गेल्या अनेक महिन्यापासून ही कामगिरी सुरू केली. आपल्यामध्ये एक विचार आहे की एक सामाजिक सेवा ही जोपर्यंत आपण पूर्ण करू शकणार नाही त्यासाठी आपल्याला एक राजकीय शक्तीची गरज आहे आणि म्हणून आपण कदाचित या ठिकाणी आलो असं मला वाटतं. काय असं म्हणजे नेमकं घडलं की आपण क्रमांक 1 वर असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपल्याला डावलं. आता याचं उत्तर तर आमचे पक्षश्रेष्ठीच देऊ शकतील. परंतु हे खरं आहे की भारतीय जनता पक्षाचे इथे ताकदीने काम करणारे मी होतो, प्रकाशभाऊ बाळबुदे, आमचे माजी आमदार बाळभाऊ काशीवार, नांदुरकरताई, यांचीलवार साहेब, असे सगळे लोक इथे पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत होते. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक पण होते आणि आपापल्या परीने जसं तुम्ही सांगितलं खेळाचं क्षेत्र असेल, सामाजिक भजन स्पर्धा, असे वेगवेगळ्या स्पर्धेत किंवा जॉब फेअर असो, मी त्या क्षेत्रात काम करायचो. बाकी पण आपापल्या परीने समाजाची सेवा करायचं काम करत होते आणि पक्षाकडे कुठेतरी उमेदवारी पण मागितली होती. मग आपल्याला माहीत असेल की इथे बंद लिफाफ्यात जितके पण पदाधिकारी आहेत या 3 तालुक्यांमध्ये राहणारे भारतीय जनता पक्षाचे, मग ते
देशाचे असो, राज्याचे असो, जिल्ह्याचे असो किंवा तालुक्याचे पदाधिकारी असो, त्यांना बंद लिफाफ्यात नावं पण मागवलं गेलं आणि त्यात वेगवेगळे नावं त्यांनी सुचवले. आम्हा सगळ्यांना हाच विश्वास होता की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि पक्षश्रेष्ठी तिथे सुचवलेल्या नावांचा विचार करतील आणि बाकी पण वेगवेगळे विचार ते करून उमेदवारी जाहीर करतील. परंतु अगदी उत्कंठा शिगेला पोहोचली होती, कारण सगळ्या याद्या जाहीर झाल्या पण साकोलीचं नाव काही येत नव्हतं आणि तेव्हा असं कळते की काही तास आधी एक 100 रुपयाची पावती भरून राष्ट्रवादीचे इथे उमेदवार म्हणजे भाजपात आले आणि त्यांना उमेदवारी जाहीर होते. तर हा कुठेतरी संपूर्ण भंडारा जिल्ह्यातल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय आहे. कारण की तुमसरमध्ये भाजपा लढत नाही आहे, भंडाऱ्यात भाजपा लढत नाही आहे, राहिली साकोली, इथे पण ते उमेदवार ठासून सगळीकडे सांगतात की चिंता मत करो, तिकीट राष्ट्रवादी को ही है, चिन्ह सिर्फ कमल है. तर अशा याच्यात हे कमळ संपवण्याचं काम का होत आहे हे कार्यकर्त्यांना प्रश्न आहे. आणि पुढे त्यांना पण इथे जिल्हा परिषद आहे, पंचायत समित्या आहेत, त्यांना पक्षाचा झेंडा घेऊन उभं राहायचं असेल आणि अशा प्रकारे पक्ष संपत असेल तर कुठेतरी ती एक मनात लागलेली आग आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या आग्रहास्तव आज इथे मी फॉर्म भरला. दुसरा प्रश्न असा येईल की आत्ता आपल्यापुढं काँग्रेसकडून नाना पटोले हे उमेदवार आहेत. नाना पटोले सध्या राज्यामध्ये त्यांचं एक नाव आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी आता जी काँग्रेसला एक नवीन संजीवनी दिली त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांचं एक वजन वाढण्याचं एक चित्र आहे आणि ते साकोलीचे प्रतिनिधित्व करतात. अशा वेळेस आज आपण अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. ही अपक्ष उमेदवारी आपण येणाऱ्या 4 तारखेला विड्रॉल करणार की काय असणार? तर नानाभाऊ इथले विद्यमान आमदार आहे, खरं आहे. आत्तापर्यंत आपल्या क्षेत्राने त्यांना एकदा खासदारकी, 4दा आमदारकी अशी संधी दिली. पण एक जनभावना अशीच आहे की लोकांच्या परिस्थितीत काहीच फरक नाही पडला किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काही इथे विकासाचे कामं, काही ठराव मोठे प्रोजेक्ट सांगण्यासारखे, आरोग्याचे किंवा उद्योगधंद्यांचे असे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे लोकांच्या मनात तशी खतखत होतीच. आता अपक्ष उमेदवारी भरल्यामुळे ही खतखत पण म्हणजे या लोकांना पण एक चांगलं सुशिक्षित आणि विजन असलेलं ऑप्शन मिळेल याचा मला विश्वास आहे. आणि राहिला प्रश्न उमेदवारी मागे घ्यायचा, तर मला आत्तापर्यंत मी उमेदवारी अर्ज भरून पण आलो, भाजपाच्या कोणत्याच नेत्यांनी संपर्क केला नाही आणि मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तर मला भारतीय जनता पक्षाच्या कोणीच आत्तापर्यंत संपर्क केला नाही. मागच्या वेळेस माझ्या वडिलांची इतकी चांगली तयारी झाली होती, भरपूर प्रेम सगळ्या जनतेचं होतं आणि शेवटी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांनी उमेदवारी वापस पण घेतली. त्याच्या खूप जनतेत भयंकर जास्त रोष आजपर्यंत आहे की बा 100% अपक्ष आपण निवडून पण आला असता आणि या क्षेत्रात आम्हाला एक दुसरा पर्याय म्हणून आम्हाला तुम्हाला संधी द्यायची होती की बा त्यांचं पण शिक्षण क्षेत्रात मोठं काम आहे, तर बा असा व्यक्ती इथे येईल आणि विकासाचे काही कामं होतील अशी लोकांची अपेक्षा होती आणि तो अपेक्षा भंग झाल्यामुळे तो रोष आजपर्यंत बाबांना म्हणा किंवा मला त्या रोषाला समोर जावं लागते. त्यामुळे मी आता जेव्हा इथे प्रचारासाठी निघालो, तयारी करत होतो, तेव्हा मला सगळीकडेच हेच म्हणायचे की जर का तुम्हाला विड्रॉ करायचं असेल नंतर तर आत्तापासून फिरू नका. आत्ता इथे माझा फॉर्म भरताना हजारो लोक पूर्ण मतदारसंघातून आले. हे स्वतः आलेले, हे काही गाड्या लावून आलेले कोणीच नाही. आणि मला हात मिळवून अभिनंदन नाही तर जवळपास 99.99% किंवा 100% लोकांनी हेच म्हटलं की बाई उमेदवारी मागे घ्यायची नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी माझं मन पक्क बनवलं आणि मी सगळे माझे दोर कापून याच्यात उतरलो आहे. आणि हे जनतेचा लढा आहे, माझा फक्त चेहरा आहे तिथे. हा लढा जनतेचा आहे. कारण हे असं होत असेल की वेळेवरती असं काहीतरी निर्णय घेऊन अन्याय होत असेल तर ते होऊ नये. दुसरं 5दा आपण संधी देऊन पण विकासाचे कामं होत नसेल तर ते पण होऊ नये. या दोन्ही गोष्टीमुळे जनता त्रस्त आहे आणि या जनतेचा लढा आहे. माझा फक्त चेहरा आणि मी मागे घेणार. एक शेवटचा प्रश्न असा आहे की 2019मध्ये गोंदियामध्ये एक प्रयोग करण्यात आला. हो.
विनोद अग्रवाल जे भाजपचे मूळचे कार्यकर्ते त्यांनी अपक्ष फॉर्म भरलं आणि काँग्रेस पक्षामधून आयात झालेले गोपाल अग्रवालचे त्यांना भारतीय जनता पक्षाने वेळेवर उमेदवारी दिली. हो. मात्र भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार असलेले विनोद अग्रवालला वर उचललं आणि त्यांना आमदारकी बहाल केली. तोच पॅटर्न साकोलीमध्ये होईल. मला नक्की वाटते की तोच पॅटर्न होईल. आपल्याला माहिती असेल की 1990ला म्हणजे तेव्हाच्या युतीत शिवसेनेला साकोलीची सीट गेली होती आणि तेव्हा पण डॉक्टर एम कृष्ण कापगते साहेब म्हणजे 72पर्यंत शामराव बापू कापगते होते. नंतर काँग्रेसची सरकार राहिली आणि 90ला शिवसेनेला तिकीट केल्यानंतर पण डॉक्टर साहेब इथे पक्ष वाचवण्यासाठी उभे राहिले. महादेवराव शिवणकरांनी त्यांना आग्रह केला तुम्हाला उभं राहायचं आहे. मग तेव्हा बिग फॉर्म मिळाला वगैरे असं सगळं घटनाक्रम झाला. पण तेव्हा इथे भंडारा जिल्ह्यात श्रद्धेय अटलजी आले आणि त्यांनी सांगितलं की शिवसेनेचाच उमेदवार आमचा उमेदवार आहे, तुम्ही डॉक्टर एम कृष्ण कापगतेंना मतदान करू नका, तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला करा. पण तरी पण ह्या साकोली मतदारसंघात भारतीय जनता पक्ष वाचवण्यासाठी डॉक्टर साहेब उभे राहिले. ते निवडून आले, त्यानंतर दुसऱ्यांदा निवडून आले आणि त्याच्यानंतर आपण बघतो की इथे भारतीय जनता पक्ष स्ट्रॉंग झाला. तसंच गोंदियामध्ये इतके मातब्बर गोपालदासजी अग्रवाल तिथे होते, त्यांना भाजपाने वेळेवरती भाजपामध्ये आणून तिकीट दिली आणि मग कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे लक्षात घेऊन तेव्हा कार्यकर्त्यांनी आग्रह केला, विनोद भाऊ उभे राहिले आणि तब्बल 28,000 मतांनी निवडून आले. 1,03,000 मतं घेतली आणि गोपालदासजींनी 75,000 मतं घेतली आणि त्याचा परिणाम आता आपण लोकसभेत बघतो की जवळपास सगळीकडे आम्ही भाजपाला आम्ही तेवढं परफॉर्म करू नाही शकलो. इथे साकोलीत 27,000 मायनस राहिलो, पण गोंदिया मतदारसंघात विधानसभेत 36,000 प्लस राहिलो. तर तिथे भाजपा कमी झाली की वाढली? भाजपा वाढली. त्याच्यामुळे जेव्हा असा अन्याय होतो कार्यकर्ता पेटून उठतो आणि आम्ही पण हे फक्त पक्ष वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठीच करत आहे. म्हणजे आता असं समजायला पाहिजे की येणारी जी लढत असेल ते डॉक्टर सोनंदा करंजेकर वर्सेस नाना पटोले. हो, मला असं वाटते की असंच असेल, कारण की सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे हे तन मन धनाने इकडे जुळले आहेत आणि काही असतील जे फक्त मनानी आहेत, तनानी तिकडे आहेत. पण मनानी तर सगळेच जुळले आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पक्ष वाचवायचा असेल आणि येणाऱ्या काळात ही असा घटनाक्रम परत होऊ नये, तर त्यासाठी आपल्याला हे बदल करणं आवश्यक आहे. त्यामुळे मनाने तर 100% इथेच जुळले आहे आणि तुम्ही म्हणाले तशी लढत होईल. म्हणजे याची 100% गॅरंटी आहे. हो, मला असं वाटते, कारण अपक्ष उमेदवार सगळ्यांनाच चालतो. काँग्रेसवाल्यांना पण चालतो, BJPलाही चालतो, सगळ्यांनाच चालतो. त्याच्यामुळे आणि एक विजन घेऊन मी निघालो आहे. मला याच्यातून काही नको, मला ठेकेदारी करायची नाही, मला कमिशन खायचं नाही. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, इथल्या मुलींनी मोठे स्वप्न पाहावे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना संधी मिळावी. इथे जन्म घेतला आहे आणि पुण्यात जन्म नाही घेतला, हे काही यांच्यावरती ही लाचारी कधी येऊ नये, यासाठीच हा जनतेचा लढा आहे. तर हे होते डॉक्टर सोमदत्त करंजेकर. केवळ एक विकासाची संकल्पना घेऊन त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढण्याचा निश्चय केलेला आहे आणि माघार घ्यायची नाही हे ठामपणे या ठिकाणी सांगतात. डॉक्टर साहेब, आपण आकाश न्यूजला वेळ करून मुलाखत दिली त्याबद्दल आपला आभार. थँक्यू सो मच.